लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णा अन्वीसोबत गप्पा मारत बसलेली असते आणि ती अन्वीला म्हणते की आपल्याला तू खरंच खूप आवडली. आणि मग ती शकुंतलाकडे बघत अन्वीला विचारते की ही तुझी MIL आहे का. त्यावर अन्वी विचारते म्हणजे. तर कृष्णा म्हणते अगं म्हणजे मदर इन लॉज. आणि ते ऐकून अन्वीला हसू येतं. तर रेश्मा म्हणते म्हणजे तुला सासू म्हणायचं आहे ना. आणि त्यावर कृष्णा म्हणते हो. तर अन्वी सांगते हो या माझ्या MIL आहेत शकुंतला देवी. आणि ते ऐकून कृष्णा शिट्टी वाजवून त्यांना नमस्कार करते आणि त्यामुळे शकुंतला रागातच तिच्याकडे बघत असते. तर कृष्णाचं हे असं वागणं बघून रुक्मिणी चिडते आणि मग त्यानंतर ती कृष्णाजवळ जाते, तिला समजावते की तू इथे कशाला आली आहे, मी तुला सांगितलं होतं ना रूममध्येच बस. तर कृष्णा म्हणत असते की एकतर तू आपल्याला सकाळी ब्रेकफास्ट पण दिला नाही आणि आता लंच पण दिला नाही, मग मी तरी काय करू. त्यावर रुक्मिणी म्हणते की मी तुला तुझा लंच तुझ्या रूममध्ये पाठवून देईल, आता तू इथून जा. आणि त्यावर कृष्णा म्हणते ठीक आहे आणि ती लगेच आतमध्ये जाण्यासाठी निघते. पण त्याच वेळी शकुंतला तिला आवाज देत थांबवते आणि त्यामुळे कृष्णा रागातच तिच्याकडे बघू लागते. तर शकुंतला कृष्णाला तिच्या जवळ बोलावते. तर कृष्णा सरळ सोफ्यावर जाऊन शकुंतलाच्या शेजारीच बसते आणि ते बघून शकुंतला खूप चिडते. ती रागातच विचारते की तुझी हिंमत कशी झाली आमच्या जवळ बसायची. त्यावर कृष्णा म्हणते की तूच तर आपल्याला इथे बोलावून घेतलं ना. त्यावर शकुंतला म्हणते पण तुझी हिंमत झालीच कशी माझ्या जवळ बसायची, तुझी लायकी तरी आहे का माझ्याजवळ उभं राहायची. आणि हे ऐकल्यावर कृष्णा तर खूप चिडते. ती म्हणते की आपली लायकी काढायची नाही आणि आपण जातच होतो, तू बोलावलं म्हणून आपण इथे आलो. आणि ते ऐकून शकुंतलासुद्धा तिच्याशी वाद घालायला सुरुवात करते. ती कृष्णाला खूप खालच्या दर्जाचं समजत असते आणि त्यामुळे कृष्णा म्हणते की तुझ्यात आणि आपल्यात काय फरक आहे ग, आपल्यालाही 2 डोळे 2 कान 2 हात 2 पाय आहेत. तर शकुंतला म्हणते की तुझ्यात आणि माझ्यात खूप मोठा फरक आहे, तू एक चोर आहे आणि मी खानदानी श्रीमंत. आणि ते ऐकून कृष्णा तर खूपच चिडते. ती म्हणते की आपल्यामध्ये फक्त एवढाच एक फरक नाही आहे, तर अजून एक फरक आहे, तू खोट्या मनाची आहे आणि मी साफ मनाची. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. शकुंतला तर खूप चिडते. तर रुक्मिणी कृष्णाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र कृष्णा म्हणत असते की हे बघ आपण इथून जातच होतो पण हिने आपल्याला थांबवलं आणि हिने आपला अपमान केला. तर दुसरीकडे राघव राजश्री जवळ बसलेला असतो. बाहेर काय सुरू आहे हे त्या दोघांनाही माहिती नसते. त्यानंतर राघव राजश्रीला तिचं औषध देतो आणि तिला विचारतो की आई आता तुला बरं वाटत आहे ना. आणि त्यावर राजश्री सांगते हो राघव आता मला खरंच खूप बरं वाटत आहे आणि सिंधू आल्यापासून तर आता मला कोणत्याही गोष्टीची काळजीच राहिली नाही. आणि मग त्यानंतर ती राघवला विचारते की सिंधू थोडी तुला बदलल्यासारखी वाटत नाही का रे. म्हणजे तिचं वागणं बोलणं कपडे केस आणि हे सगळं काही ऐकून राघव घाबरतो. तो मनाशी म्हणतो की ही कृष्णा जर अशीच वागत राहिली ना तर आईला एक ना एक दिवस नक्की कळेल. आणि मग त्यानंतर तो कशीबशी परिस्थिती सावरत राजश्रीला म्हणतो की ती 1 महिना घरापासून थोडी दूर होती ना, त्यामुळे थोडे बदल तर घडणारच, पण तू काळजी नको करू. तर राजश्री म्हणत असते पण मला सिंधूचं हे रूपसुद्धा खूप आवडतं, म्हणजे तिला तिची ती केसं आणि कपडे खूप छान दिसतात. आणि त्यावर राघव हसतच हो म्हणतो. आणि मग त्यानंतर त्याला सिंधूसोबत घालवलेले काही क्षण आठवतात आणि नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात. आणि ते बघून राजश्रीलाही वाईट वाटतं. ती विचारते की काय झालं. त्यावर राघव म्हणतो की काही नाही आई. तर राजश्री त्याला सांगते की काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. आणि त्यावर तो सुद्धा हसून हो म्हणतो. पण त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच राणी त्या ठिकाणी येते. ती राजश्रीला विचारते की आई आता तुम्हाला बरं वाटत आहे ना. त्यावर राजश्री म्हणते हो आता माझी सिंधू आली आहे ना. आणि ते ऐकून राणी चिडते आणि मग ती राघवला म्हणते की तू बाहेर चल, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर दुसरीकडे शकुंतला देवी आणि रुक्मिणी गप्पा मारत बसलेल्या असतात. अन्वी आणि रेश्मासुद्धा त्या ठिकाणीच असतात. शकुंतला देवी अन्वीची तर खूपच काळजी घेत असते. तिला बाहेरचं काही खाऊ देत नसते. तिला सांगत असते की अशा परिस्थितीमध्ये अरबट सरबट खाऊ नये, स्वतःची काळजी घ्यावी. आणि शकुंतला अन्वीची एवढी काळजी घेत आहे हे बघून रुक्मिणीला आनंद होतो आणि ती शकुंतलाचे आभारसुद्धा मानते. तर कृष्णसुद्धा जेवण करण्यासाठी त्याच ठिकाणी झोपाळ्यावर येऊन बसते.
आणि मग त्यानंतर ती अन्वीशी पुन्हा गप्पा मारू लागते. ती अन्वीला म्हणत असते की आपल्याला तू खरंच खूप आवडली आणि तुला ना तुझ्यासारखंच गोड बाळ होणार. मात्र ते ऐकून शकुंतला मोठ्याने म्हणते की आमच्या सुनबाईंना मुलगाच होणार आणि तो सुद्धा आयुष रावांसारखा. तुम्ही बघितलंय का आमच्या आयुष रावांना? आणि ते ऐकून रेश्मा म्हणते की हो, जर मुलगा झाला तर आयुषसारखा आणि जर मुलगी झाली तर अन्वीसारखी गोड. मात्र ते ऐकून शकुंतला म्हणते की आमच्या सुनबाईंना मुलगाच होणार, कारण आम्हाला मुलगाच हवा आहे. आणि ते ऐकून घरातील सगळेच जण एकमेकांकडे बघू लागतात. रुक्मिणी मनाशी म्हणत असते की जर ही शकुंतला सतत मुलगा मुलगा करत राहिली तर माझी अन्वी उगाच काळजीत पडेल, तिलाच त्रास होईल. आणि त्यामुळे ती काळजीने अन्वीकडे बघू लागते. तर अन्वी म्हणते की आजी, मला सुद्धा असंच वाटते की कदाचित मला बेबी बॉयच होईल. मात्र त्यावेळी कृष्णा म्हणते की असं कसं, मुलगा असो किंवा मुलगी, दोघेही आपल्यासाठी सारखेच आहेत ना. आणि मग ती पुढे बोलू लागते की आपण देवळात गेल्यानंतर आपल्याला प्रसाद मिळतो आणि प्रसादामध्ये कधी आपल्याला पेढा मिळतो तर कधी बर्फी, तेव्हा आपण तो गोड मानून स्वीकारतोच ना. की असं म्हणतो की नाही नाही, आम्हाला पेढा नको आहे, बर्फी हवी आहे, किंवा बर्फी नको तर पेढा हवा आहे. आणि त्यावर रेश्मा म्हणते की हो, अगदी खरं आहे. तर सिंधू म्हणते मग हे बाळसुद्धा देवाचा प्रसादच आहे ना. मग देवाचा प्रसाद आपण कसा नाकारू शकतो? मुलगा असो किंवा मुलगी, ते आपल्यासाठी सारखेच आहेत. मात्र तिचं ते बोलणं शकुंतलाला अजिबात पटत नाही. ती म्हणते की तू या सगळ्यामध्ये पडू नको, हा आमच्या घरचा प्रश्न आहे. तर कृष्णा म्हणते की हा फक्त तुझ्या घरचा प्रश्न नाही आहे, तर तुझी ही सून या घरची मुलगी आहे, त्यामुळे हा प्रश्न या घरचा सुद्धा आहे. आणि मग त्या दोघीजणी पुन्हा याच विषयावरून वाद घालू लागतात. आणि ते सगळं बघून रुक्मिणी मनाशी म्हणत असते की कृष्णा जे काही बोलते त्यात काही चुकीचं नाही आहे, पण आता हिला थांबवायला हवं, नाहीतर ही शकुंतला अजून चिडेल. आणि ती कृष्णाला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण कृष्णा काही ऐकत नाही. तर शकुंतला सुद्धा मुद्दाम तिच्याशी वाद घालतच असते. कृष्णा म्हणत असते की आजकाल स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहेत, सगळीकडे त्या आपलं नाव मोठं करतायत. आपण सुद्धा आपल्या आईबाबांची एकुलती एकच मुलगी आहोत आणि आपण त्यांचंच नाव लावतोय, त्यांचंच नाव मोठं करतोय. आणि मग ती अन्वीला सुद्धा विचारते की मला सांग, तुला कोणाच्या नावाने ओळखतात ग? आणि त्यावर अन्वी सांगते रुक्मिणी रत्नपारखी यांची नात आणि शकुंतला ताई औटी यांची सून म्हणून. आणि ते ऐकून रुक्मिणीला तर खूप आनंद होतो, शकुंतला मात्र अजूनच चिडते. आणि त्यावेळी अन्वी नाईलाजाने शकुंतलाची बाजू घेत कृष्णाला म्हणते की अगं, आईसाहेबांना असं म्हणायचंय की जर मुलगा झाला तर तो घराण्याचं नाव मोठं करेल ना. मात्र त्यावेळी कृष्णा म्हणते की तुझ्याकडे बघून मला खरंच वाटलं नव्हतं की तुझे विचार असे असतील. आणि ते ऐकून अन्वी खाली मान घालते. मात्र शकुंतला काही गप्प बसत नाही. ती कृष्णाला म्हणत असते की आमचा नात करू नको. तर कृष्णा म्हणते की मी तेच तर विचारते, नात करू नको म्हणजे नक्की काय? पण त्यांचं हे भांडण अजून वाढणार इतक्यात रुक्मिणी आणि रेश्मा मध्ये पडतात. रुक्मिणी रेश्माला सांगते की काही कर, पण या कृष्णाला आतमध्ये घेऊन जा. आणि मग रेश्मा तिच्या हाताला पकडूनच तिला तेथून घेऊन जाते. तर दुसरीकडे राणी राघवला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. ती राघवला बसायला सांगते आणि मग ती सुद्धा त्याच्या जवळ जाऊन बसते. राघव विचारतो की बोल, काय काम होतं तुझं? तर राणी म्हणत असते की राघव, आता आईंची तब्येत ठीक व्हायला लागली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्यांना सांगावं की ती मुलगी सिंधू नाही तर कृष्ण आहे. मात्र राघव म्हणतो की राणी, हे काय बोलतेस तू? आईला लगेच हे सगळं सांगायची काही गरज नाही आहे. मात्र राणी म्हणत असते की राघव, असं कसं? आपण जास्त उशीर करून चालणार नाही, आईंना हे लवकरात लवकर कळायलाच हवं. मात्र राघव म्हणतो की नाही, जर आईला हे आत्ताच कळलं तर तिला मोठा धक्का बसेल आणि मी ते सहन करणार नाही. त्यामुळे ती कृष्ण आहे हे आईला कळता कामा नये. आणि त्यामुळे राणी हो म्हणते. त्यानंतर मग राघव म्हणतो की मी त्या सिंधूला कधीही माफ करणार नाही. तिने मला माझ्या सावीपासून दूर केलं, मला दिलेलं वचन मोडलं. तिने मला वचन दिलं होतं की मी सावीला तुमच्यापासून कधीच दूर करणार नाही, पण ती सावीला इथून घेऊन गेली. याआधीसुद्धा तिने असंच केलं. मात्र तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आत्ता मी तिला पुन्हा कधीही माफ करणार नाही. आणि त्याचं ते बोलणं ऐकून राणी तर खूप खुश होते. आणि मग ती पुन्हा एकदा
राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. ती राघवचा हात हातात घेत म्हणते की तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. कारण आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जाते तेव्हा काय वाटतं हे मला कळतंय. मात्र खरंच एकट्याने आयुष्य जगणं खूप अवघड असतं आणि हे असं आयुष्य तुझ्या वाट्याला येऊ नये असंच मला वाटतं. आणि म्हणूनच मी मात्र ती पुढे काही बोलणार इतक्यात रेश्मा त्या ठिकाणी येते आणि ती राणीला म्हणते की जर तुमचं झालं तर राघव भाऊजींना घेऊन बाहेर या. त्यामुळे राघव विचारतो की काय झाले रेश्मा. त्यावर रेश्मा त्याला सांगते की बाहेर त्या शकुंतला देवी आल्या आहेत अन्वीसोबत. मात्र कृष्णा त्यांच्याशी वाद घालते. तुम्ही प्लीज बाहेर चाला. आणि ते ऐकून राघव पटकन बाहेर जाण्यासाठी निघतो. तर राणी म्हणत असते की आधी ती सिंधू होती आणि आता ही कृष्णा. राघवच्या आणि माझ्यामध्ये कोणी ना कोणी सतत येतच राहतं. तर दुसरीकडे रुक्मिणी, शकुंतला, अन्वी गप्पा मारत बसलेल्या असतात. तर कृष्णा एका भिंतीच्या पाठीमागे केळी खात उभी असते आणि मग त्यानंतर ती मुद्दाम तिच्याजवळ जी एक कुंडी असते त्यातील एक एक दगड घेते आणि तो शकुंतलाला मारायला सुरुवात करते. शकुंतला आधी दुर्लक्ष करते, मात्र त्यानंतर तिचं कृष्णाकडे लक्ष जातं आणि कृष्णाच आपल्याला दगड मारत आहे हे बघून ती खूप चिडते. अन्वी आणि रुक्मिणीसुद्धा घाबरतात आणि मग शकुंतला रागातच कृष्णाकडे जाण्यासाठी निघते. तर कृष्णा केळीची साल खाली फेकते आणि त्यावरून शकुंतला पाय घसरून खाली पडणार इतक्यात कृष्णा पटकन पुढे जात तिचा हात पकडते. शकुंतला तिला हात सोडायला सांगत असते. तर कृष्णा म्हणत असते की अरे तू तर मागाशी म्हणत होती ना की तू आपल्याला हातही लावू शकत नाही, आपल्या जवळ उभी राहण्याची तुझी लायकीसुद्धा नाही, मग आता मी तुझा हात सोडू का. आणि मग त्यानंतर ती शकुंतलाचा पकडलेला हात सोडून देते आणि त्यामुळे शकुंतला पटकन खाली पडते. आणि ते बघून अन्वी आणि रुक्मिणी खूप घाबरतात. रुक्मिणी पटकन शकुंतला जवळ जाते. ती कृष्णाला ओरडते. तर कृष्णा हसतच शकुंतलाकडे बघत असते, तिला वाकुल्या दाखवत असते आणि त्यामुळे शकुंतला तर अजूनच चिडते. ती रागातच कृष्णाकडे बघत असते आणि मग ती सरळ तिच्यावर हात उगारते. मात्र कृष्णा तिचा हात पकडते. त्या दोघी जणी रागातच एकमेकींकडे बघत असतात आणि मग शकुंतलाला काही कळण्याच्या आत कृष्णा तिचा हात पिरगाळते. त्यामुळे शकुंतला मोठमोठ्याने ओरडू लागते. रुक्मिणी कृष्णाला सांगत असते की सोड तिला, मात्र कृष्णा काही ऐकत नाही. ती म्हणते की तुम्ही बघितलं ना, आधी हिने आपल्यावर हात उगारला, आता आपण हिला काही सोडणार नाही. आणि मग तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो. कृष्णाने शकुंतला देवींचा हात पिरगळलाय हे बघून त्याला तर धक्काच बसतो. तो कृष्णाला समजावतो आणि त्यामुळे कृष्णा शकुंतलाला सोडून देते. मात्र शकुंतला कृष्णाला धमकी देते की आज तू जे काही केलं आहे ना ते तुला महागात पडेल एवढं लक्षात ठेव. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शकुंतला राणीला सांगत असते की तुला जर त्या पोलीस रत्नपारखीला तुझं बनवायचं असेल तर त्या पोरीला या घरातून बाहेर काढ. तर दुसरीकडे अन्वी राजश्रीसोबत गप्पा मारत असताना राजश्री तिला विचारते की तुझ्या सासूबाईंची आणि सिंधूची भेट झाली का. आणि त्यावर अन्वी काही बोलणार इतक्यात सिंधू म्हणजे कृष्णाच म्हणते की हो झाली. आता त्या काही आयुष्यभर या कृष्णाला विसरणार नाहीत. आणि ते ऐकून राजश्री विचारते की आता ही कृष्णा कोण आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.